जय महाराष्ट्र मंडळी. देशात पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रणाचा वापर वाढत असताना त्यावरून पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झालेली आहे. अनेक वाहन चालकांचा दावा आहे की इथेनॉलमुळे गाडीचं मायलेज कमी होतं, इंजिनचं नुकसान होतं आणि विमा कंपन्याही अशा वाहनांना संरक्षण देत नाहीत. सोशल मीडियावरही या संदर्भात अनेक दावे व्हायरल होत आहेत. मात्र या सर्व चर्चांवर आता केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी थेट स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यांनी इथेनॉलबाबतचे अनेक गैरसमज फेटाळून लावत सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे. खरंच इथेनॉलमुळे मायलेज कमी होतं का? इंजिनवर त्याचा परिणाम होतो का? विमा कंपन्या क्लेम नाकारतात का? आणि सरकार इथेनॉलवर इतका भर का देत आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या संपूर्ण विषयामागचं विश्लेषण. नमस्कार मंडळी, मी PK मांडवलकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मंडळी, मग मुद्देसूद पाहूया नेमका प्रकार काय. मुद्दा नंबर 1, इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरून वाद का निर्माण झाला? मंडळी, भारतात पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रण म्हणजेच E20 लागू झाल्यानंतर अनेक वाहन चालकांनी मायलेज कमी होत असल्याचा दावा केला. काहींनी इंजिन खराब होत असल्याचं सांगितलं, तर काहींनी इथेनॉलमुळे वाहनांचा विमाही मिळत नाही असा दावा केलेला आहे. सोशल मीडियावर या संदर्भात अनेक व्हिडिओ आणि पोस्ट व्हायरल झाल्यानंतर वाहनधारकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला पुढे येऊन अधिकृत भूमिका स्पष्ट करावी लागली. सरकारचं म्हणणं आहे की इथेनॉल मिश्रणाचा निर्णय घाईघाईत नव्हे तर अनेक वर्षाचं संशोधन आणि तांत्रिक चाचण्यांनंतर घेण्यात आलेला आहे. मुद्दा क्रमांक 2, इथेनॉलमुळे खरंच मायलेज कमी होतं का? पत्रकार परिषदेत हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्टपणे मान्य केलं की इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरल्यास मायलेजमध्ये काही प्रमाणात घट होऊ शकते. मात्र त्यांनी हेही स्पष्ट केलं की ही घट फार मोठी नसते. वाहनांचं इंजिन, त्याची देखभाल, टायरचा दाब, ट्रॅफिक, रस्त्यांची परिस्थिती आणि वाहन चालवण्याची पद्धत यासारख्या अनेक गोष्टी मायलेजवर परिणाम करतात. त्यामुळे केवळ इथेनॉलला जबाबदार धरणं योग्य नाही. मायलेजमध्ये होणारी घट किरकोळ असल्याचंही त्यांनी नमूद केलं. आता पाहू मुद्दा क्रमांक 3, मग सरकार इथेनॉलवर इतका भर का देत आहे? हरदीप सिंग पुरी यांच्या मते इथेनॉल हा भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा पर्याय आहे. भारत आपल्या गरजेचं बहुतांश कच्चं तेल परदेशातून आयात करतो. त्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले की त्याचा थेट परिणाम भारतावर होतो. इथेनॉलचा वापर वाढल्यास आयात होणाऱ्या पेट्रोलियमवरील अवलंबित्व कमी होईल. याशिवाय ऊस, मका आणि इतर कृषी उत्पादनापासून इथेनॉल तयार होत असल्यामुळे शेतकऱ्यांनाही अतिरिक्त उत्पन्न मिळेल. त्यामुळे सरकार इथेनॉलला पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पर्याय मानत आहे. आता पाहूयात मुद्दा क्रमांक 4, इथेनॉलमुळे इंजिन खराब होतं का? इंजिन खराब होत असल्याच्या दाव्यावरही हरदीप सिंग पुरी यांनी उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की जगभरातील अनेक रेसिंग कार्समध्येही इथेनॉलचा वापर केला जातो. इथेनॉलमुळे इंजिनचं ॲक्सेलरेशन सुधारतं, नॉकिंग कमी होतं आणि इंधनाचं ज्वलन अधिक चांगल्या प्रकारे होतं. त्यामुळे इथेनॉल म्हणजे इंजिनसाठी हानिकारक इंधन आहे हा समज चुकीचा असल्याचा त्यांनी स्पष्ट केलेला आहे. अर्थात वाहन उत्पादकांनी ज्या प्रकारचे इंधन वापरण्याची शिफारस केलेली आहे त्याचाच वापर करणं महत्त्वाचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात. आता पाहूयात मुद्दा क्रमांक 5, इथेनॉल वापरणाऱ्या वाहनांचा विमा मिळत नाही का? मंडळी, सोशल मीडियावर आणखी एक दावा केला जात होता की इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरणाऱ्या वाहनांचा अपघात झाल्यास विमा कंपन्या क्लेम नाकारतात. मात्र हरदीप सिंग पुरी यांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला. त्यांच्यामध्ये विमा कंपन्यांनी स्वतः अशा प्रकारचा कोणताही नियम नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे इथेनॉल वापरल्यामुळे विमा रद्द होतो किंवा क्लेम मिळत नाही हा केवळ गैरसमज असल्याचं त्यांनी सांगितलं. आता पाहूयात मुद्दा क्रमांक 6, 25% इथेनॉल मिश्रणाचा सरकारचा विचार आहे का? मंडळी, सध्या भारतात 20% इथेनॉल मिश्रणाचा वापर केला जात आहे. मात्र भविष्यात हे प्रमाण 25% वाढवण्याचा निर्णय घेतला गेला तर तो कोणत्याही घाईत घेतला जाणार नाही असं हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केलेलं आहे. वाहन उत्पादक संशोधन संस्था SIAM आणि ARI आणि इतर तज्ज्ञ संस्थांशी चर्चा करून सर्व तांत्रिक चाचण्या पूर्ण झाल्यानंतरच पुढचा निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. मुद्दा क्रमांक 7, मग इथेनॉलला विरोध का होत आहे? एकीकडे केंद्र सरकार इथेनॉलला भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी मोठं पाऊल मानत आहे,
तर दुसरीकडे काही राजकीय पक्ष, वाहन चालक संघटना आणि तज्ज्ञांकडून या धोरणावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काहींच्या मते इथेनॉलमुळे मायलेज कमी होतं, तर काही जण दीर्घकालीन इंजिन कार्यक्षमतेबाबत चिंता व्यक्त करत आहेत. काही विरोधी नेत्यांनी तर E20 धोरण मागे घेण्याची मागणी केलेली आहे. मात्र सरकारचा दावा आहे की हा निर्णय वैज्ञानिक चाचण्या, तज्ज्ञांचा सल्ला आणि जागतिक अनुभव लक्षात घेऊनच राबवला जात आहे. मंडळी, या संपूर्ण घडामोडीतून 3 गोष्टी आपल्याला स्पष्ट दिसतात. गोष्ट पहिली, इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे मायलेज थोडी घट होऊ शकते, मात्र ती किरकोळ असून त्यासाठी केवळ इथेनॉल जबाबदार नसल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. गोष्ट दुसरी, इथेनॉलमुळे इंजिन खराब होतं किंवा विमा कंपन्या क्लेम नाकारतात, हे दावे सरकारने स्पष्टपणे फेटाळून लावलेले आहेत. आणि गोष्ट तिसरी, इंधन आयात कमी करणं, शेतकऱ्यांना फायदा मिळवून देणं आणि पर्यावरणपूरक इंधनाला चालना देणं या उद्देशाने केंद्र सरकार इथेनॉल धोरण पुढे सुरू ठेवण्याचं भूमिकेत आहे. म्हणजे आता तुम्ही सांगा, तुम्ही इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरता का? तुमच्या गाडीच्या मायलेजमध्ये काही फरक जाणवलेला आहे का? सरकारचं स्पष्टीकरण तुम्हाला पटतं का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच ट्रेंडिंग अपडेटसाठी सत्ता मंच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा.